नमस्कार. मी डॉक्टर भारती अभ्यंकर, स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रतज्ञ आणि कॉल्पॉस्कोपिस्ट, कोल्हापूर, महाराष्ट्र इथं कार्यरत आहे. सर्वप्रथम निनाद फाउंडेशनचे मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद. ते एक चांगल्या प्रकारचं काम करत आहेत. खूप उत्कृष्ट माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. PCOS किंवा PCOD हा आजकालच्या तरुणींच्यामध्ये प्रामुख्यानं चर्चेला जाणारा असा विषय आहे आणि त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. PCOS किंवा PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. ही एक अवस्था आहे, ही एक स्थिती आहे, हा एक आजार नाही. याच्यामध्ये होतं काय तर बीजकोश किंवा अंडाशय जे असतं त्याच्यामध्ये पाण्याच्या छोट्या छोट्या गाठी तयार होतात, ज्याला आपण सिस्ट असं म्हणतो. त्याची संख्या जास्त असते म्हणून त्याला पॉलिसिस्टिक असं म्हटलं जातं. तर बीजकोशाचा आकार नुसता वाढतो पण त्याचं काम मात्र कमी होत जातं किंवा व्यवस्थित होत नाही. दुसरी गोष्ट याच्यामध्ये होते म्हणजे रक्तातली इन्सुलिनची पातळी खूप जास्त वाढते. हे इन्सुलिन नावाचं संप्रेरक आहे जे शरीरातल्या ग्लुकोजचं म्हणजे साखरेचं संतुलन राखण्याचं महत्त्वाचं काम करत असतं. शरीरातल्या पेशीसुद्धा या PCOSमध्ये थोड्याशा या इन्सुलिन विरोधक असतात. इन्सुलिनच्या कामाला ते अडथळा निर्माण करतात. साहजिकच त्यामुळं रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढतं, रक्तातलं इन्सुलिनचं प्रमाण वाढतं आणि ही सायकल कंटिन्यू राहते. PCOSमध्ये आणखीन दिसणारी गोष्ट म्हणजे टेस्टेस्टरॉन नावाचं एक संप्रेरक जे पुरुषांच्यात प्रामुख्यानं असतं, त्याचं प्रमाण जास्त प्रमाणात होतं. तर नेमकं हे PCOS किंवा PCOD कशामुळं होतं अजूनपर्यंत नक्की कारण कळलेलं नाही आहे. परंतु वाढलेलं वजन, बदलती बैठी जीवनशैली ज्याला जबाबदार आहे, आहारामधला असमतोलपणा, अवाजवीपणा, जंक फूडचा आहारामधला वापर, प्रचंड मानसिक ताणतणाव, ह्या सगळ्या गोष्टींमुळं PCOSची अवस्था निर्माण व्हायला मदत होते. अनुवंशिकताही थोड्याफार प्रमाणामध्ये ह्याला जबाबदार असते, पण मुख्यतः बैठी जीवनशैली हे त्याचं मुख्य कारण आहे असं म्हटल्याचं वावगं ठरू नये. आता ह्याचं निदान कसं केलं जातं तर ह्याचं निदान करताना बेसिक काही लक्षणं असतात. ती लक्षणं विचारात घेतली जातात आणि सोनोग्राफी नंतर रक्ताच्या काही तपासण्या ज्यामध्ये संप्रेरकांच्या तपासण्या केल्या जातात. त्याच्यामध्ये FSH, LH, प्रोलॅक्टिन, थायरॉईड, इन्सुलिन, टेस्टेस्टेरॉन यासारख्या गोष्टींचा तपास केला जातो. आता ह्या PCOSची मुख्य लक्षणं काय आहेत ते आपण बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाळीमधली अनियमितता. याच्यामध्ये काय होतं, काही मुलींच्यात 2-2, 3-3 महिने मासिक पाळी येतच नाही. आली तरी रक्तस्राव जो होतो तो अतिशय थोड्या प्रमाणामध्ये असतो. या उलट काही मुलींच्यामध्ये ही मासिक पाळी जी असते ती दर 15 दिवसांनी 20 दिवसांनी अशी यायला लागते आणि त्यामध्ये होणारा स्त्राव हा सुद्धा जवळजवळ 6-7 दिवस असा चालू राहतो. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये अनावश्यक जागी केस यायला लागतात, केसांची वाढ व्हायला लागते. जसं की दाढी, मिशा, गालावरती केस येणं, छातीवरती केस येणं, म्हणजे पुरुषांच्यात जशा पद्धतीनं केसाचं डिस्ट्रीब्युशन असतं त्या पद्धतीनं केसांची वाढ व्हायला लागते नको त्या जागी. पण डोक्यावरचे केस विरळ व्हायला लागतात. पुरुषांच्यात जसं टक्कल होतं तसं हळूहळू हे टक्कल व्हायची शक्यता बळावत जाते. चेहऱ्यावरती मुरमं यायला लागतात, पिंपल्स ज्याला म्हणतात ते. मानेभोवती काळ्या काळ्या रंगाचं पिगमेंटेशन वाढायला लागतं. कमरेचा घेर वाढायला लागतो, पोटाचा घेर वाढायला लागतो, कमरेभोवती चरबी वाढते आणि आपला BMI 25ची पातळी ओलांडून कधी पुढं गेला हे आपल्या लक्षात पण येत नाही. याबरोबरच मानसिक असंतुलन खूप व्हायला लागतं, भावनिक असंतुलन व्हायला लागतं, चिडचिडेपणा वाढायला लागतो, नैराश्य यायला लागतं. पुढं जाऊन डायबिटीस होणं 40च्या पूर्वीच आणि वंध्यत्व येणं या गोष्टीसुद्धा या PCOSमुळं होऊ शकतात. ह्याचं निदान आपण बघितलं कसं करायचं ते. आता ह्याच्यावरती उपाय आहेत का? नक्कीच ह्याच्यावरती उपाय आहेत आणि प्रिव्हेन्शन इज बेस्ट मेडिसिन असं आम्ही म्हणतो. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्याप्रमाणे याच्यावरचे उपाय म्हणजे सगळ्यात प्रथम तुमचं वजन नियंत्रित ठेवणं. प्रत्येकाचा
BMI कंट्रोल असणं अतिशय गरजेचं आहे. BMI हा 25च्या खाली असावा, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं म्हणजे आहाराच्या बदलत्या पद्धती ज्या आहेत आजकाल, जंक फूड खाणं, वेळोवेळी खाणं, अति जास्त प्रमाणात खाणं, मसालेदार पदार्थांचा वापर, वरच्यावर होणाऱ्या पार्ट्या, ह्या सगळ्या गोष्टींमुळं PCOS व्हायला वेळ लागत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहारामध्ये संतुलन असणं. आहारात तंतुमय पदार्थांचा वापर असणं अतिशय गरजेचं आहे. तंतुमय पदार्थांमुळं होतं काय, आपलं पोट भरतं, भूक भागते आणि अतिरिक्त खाणं टाळलं जातं, जेणेकरून वजनावरती आपण नियंत्रण मिळवू शकतो. त्याचप्रमाणे आहारामध्ये प्रथिनं म्हणजे प्रोटीन्सचा वापर जास्त, कर्बोदकं म्हणजे कार्बोहायड्रेट्सचा वापर कमी असणं अतिशय गरजेचं असतं. या सगळ्या बॅलन्स्ड डाएटमुळं तुमचं वजन आटोक्यात राहायला मदत होते आणि PCOSपासून तुमचा बचाव होऊ शकतो. दुसरं आहाराबद्दल सांगता येईल म्हणजे आहारामध्ये फळांचा समावेश असायला पाहिजे. रिफाईंड पदार्थ जसे की मैदा, रिफाईंड तेलं यांचा वापर नको किंवा अतिशय कमी प्रमाणात असावा. केव्हा तरी कधीतरी ह्या गोष्टी वापरल्यास हरकत नाही, पण रोजच्या जीवनामध्ये याचा वापर टाळला जावा. ज्या पदार्थांचा उष्मांक जास्त आहे, ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे गोड पदार्थ, हे आपल्या आहारामधून टाळले पाहिजेत. त्याचप्रमाणे आहारामध्ये वेळच्या वेळी खाणं आणि जास्त वेळा पण थोडं थोडं खाणं, ह्याला खूप महत्त्व आहे. 2च वेळा खाते, अधेमध्ये खात नाही, ह्यासारख्या गोष्टी अर्थात योग्य नाही. थोड्या थोड्या वेळाने खाण्यामुळं आपली चयापचय प्रक्रिया म्हणजेच बेझल मेटाबॉलिक रेट वाढण्यास मदत होते, जेणेकरून आपली चरबी किंवा आपलं वजन कमी व्हायला मदत होते. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे नियमित व्यायाम करणे. तर ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा तुम्ही अवलंब करू शकता, जसं की सायकलिंग करणं, पोहणं, धावणं, जॉगिंग करणं, फास्ट चालणं, डान्स करणं, ॲरोबिक्स करणं. कुठलाही व्यायामाचा प्रकार निषिद्ध नाही आहे. फक्त तुम्हाला जो आवडतो, तुमच्या तब्येतीला जो योग्य आहे तोच व्यायामाचा प्रकार तुम्ही करा. एकच एक व्यायामाचा प्रकार कायम करू नका. त्याच्यामुळं एक प्रकारचा आयुष्यामध्ये एक प्रकारची पोकळी येते, नैराश्य यायला लागतं. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आपण करायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या भारतीयांचं अतिशय अभिमानास्पद आहे असं योगासनं ही पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीजसाठी अतिशय महत्त्वाची असतात. यामध्ये सुद्धा सूर्यनमस्कार घालणं हा व्यायामाचा प्रकार किंवा योगासनाचा प्रकार हा खूप महत्त्वाचा आहे. योग्य तऱ्हेनं योग्य प्रकारे शिकून आपल्याला जमतील तेवढे सूर्यनमस्कार घातल्यानं हार्मोनल इम्बॅलन्स किंवा संप्रेरकांचा असंतुलितपणा राखण्यास खूप मदत होते. तर थोडक्यात काय, वजन कमी करणं, आहारावर नियंत्रण ठेवणं म्हणजे पिझ्झा, पास्ता, वडापाव या गोष्टी आपल्यापासून 4 हात दूर ठेवणं आणि नियमित व्यायाम करणं, या त्रिसूत्रींचा जर वापर आपण केला तर नक्कीच ह्या PCOS किंवा PCODमुळं आपण मुक्तता पाहू शकतो. धन्यवाद.